तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. महाराष्ट्र भारतासारख्या महासत्ता बनू पाहणाऱ्या देशातील सर्वात प्रगतिशील राज्य. पण प्रगतीची व्याख्या काय? मुंबई पुण्यासारख्या झगमगणाऱ्या मेट्रोपॉलिटन शहरांमधील झगमगाट, रस्त्यातून अनिर्बंध वाहणारा मुजोर पैसा, मूठभर लोकांकडे पोहोचलेलं घातकी तंत्रज्ञान, नेमकं काय? जर हीच प्रगतीची व्याख्या असेल तर महाराष्ट्र प्रगत आहे? याचं उत्तर शोधायला महाराष्ट्राच्या दुर्गम भागात जायची गरज नाही. मुंबई ठाण्या शेजारच्या जव्हार, मोखाडा तालुक्यात फिरलं की या तथाकथित प्रगतिशील महाराष्ट्राचं चित्र उघडं पडतं. या भागात वस्ती आहे महाराष्ट्राच्या आदिम रहिवासी असलेल्या आदिवासींची. हे आदिवासी वसले आहेत छोट्या छोट्या पाड्यांवर. प्रामुख्याने जव्हार व मोखाडा या तालुक्यांमधून अशा 272 पाड्यांमधून ही जनता वसते. पारंपरिक शेतीच्या आधारावर कशीबशी गुजराण करून जीवन व्यापन करणाऱ्या या आदिवासींपर्यंत या प्रगतीचा गंधही पोचला नव्हता. परिणामी यांच्या नशिबी आलं दारिद्र्य, अनारोग्य आणि मागासलेपण. उपजीविकेसाठी शेती होती, पण वर्षातून केवळ एकच पीक घ्यायचं आणि इतर गरजा भागवण्यासाठी शहराकडे मजुरी करायला जायचं, म्हणजेच जगायला बाहेर पडायचं. ही त्यांची जगण्याची व्याख्या. अशा परिस्थितीत इथे 2 कार्यकर्ते पोहोचले. हेतू राजकीय सर्वेक्षणाचा. पण ते करताना या दोघांच्या लक्षात आली इथली परिस्थिती. आणि या दोघांच्या प्रयत्नातून 1972 साली सुरू झाली प्रगती प्रतिष्ठान. खेड्यात, पाड्यात, दऱ्यात, शिवारात वसलेल्या खऱ्या महाराष्ट्राची प्रगती साधायचा प्रयत्न. आणि या प्रयत्नामागचे ते 2 साधक होते श्री वसंतराव पटवर्धन आणि माधवराव काणे. या तालुक्यांमध्ये आजही अनेक पाड्यांपर्यंत पक्का रस्ता नाही. 1972 मध्ये या दुर्गम भागात पायपीट करून या आदिवासींच्या समस्या वसंतरावांनी जाणून घेतल्या. भरपूर पाऊस, मालकीची जमीन आणि खोपट्यासारखं का असेना स्वतःचं घर असं असूनही यांना किमान दर्जाचं जीवन जगणं का शक्य होत नाही? याचं उत्तर शोधताना त्यांना स्वाभाविकपणे शिक्षणाचा अभाव हेच उत्तर मिळालं. आणि मोखाडा येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या रूपाने प्रगती प्रतिष्ठानचे काम सुरू झाले. इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांना बहुतेक वेळा प्राथमिक शिक्षणानंतर शिक्षणापासून वंचित व्हावे लागे. पण या वसतिगृहामुळे त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिक्षणाच्या अभावामुळे स्वाभाविकपणे मूलभूत आरोग्य व्यवस्थेच्या समस्या उग्र होत्या. इथल्या परिसराच्या दुर्गमतेमुळे त्याच्या भीषणतेत अधिक भर पडत होती. या समस्या लक्षात घेऊन प्रतिष्ठानने इथे एक आरोग्य सेवा केंद्र सुरू केले आणि आरोग्याच्या प्राथमिक समस्या सोडवण्यात यश मिळवले. मग प्रतिष्ठानला ध्यास लागला तो या आदिवासींच्या सर्वांगीण प्रगतीचा. आणि मग इथल्या समस्यांना मुळापासून हात घालायला प्रतिष्ठानने प्रारंभ केला. सुरुवात झाली अत्यंत मूलभूत समस्येपासून, पाणी. ठाणे जिल्ह्यातल्या या भागात मुबलक पाऊस पडतो.
पण पाऊस म्हणजे या आदिवासींसाठी देवाची करणी. पण या देवाच्या कृपेला आपल्यासाठी पाहिजे तितका वेळ थांबवता येतं हे यांना ठाऊक नव्हतं. त्यामुळे पारंपरिक शेती केवळ पावसाच्या काळातच करता येते असं यांना वाटत होतं. प्रतिष्ठाननं यासाठी हाती घेतला जलसंधारणाचा उपाय. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात जाणवणारं पाण्याचं दुर्भिक्ष्य दूर करणं आवश्यक होतं. यासाठी उपाय म्हणून सिमेंटचे पक्के बंधारे, वनराई बंधारे आणि शेततळी बांधून त्यात हे वाहून जाणारे पाणी साठवण्याचा उपाय अंमलात आणला गेला. यातील शेततळी ही संकल्पना अभिनव आहे. शेतात एक छोट्या तळ्याच्या आकाराचा खड्डा करून पावसाळ्यात त्यात पाणी साठवायचं आणि मग पाऊस सरल्यावर ते पाणी संपेपर्यंत वापरायचं. या कल्पनेमुळे शेतकऱ्यांची पाणी समस्या बऱ्याच अंशी कमी झाली. याशिवाय परिसरात बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील